भाजपवाले कधी कोणाशी युती करतील हे काही सांगता येत नाही असं वक्तव्य शिवसेनेचे आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांनी केलेलं आहे। भाजप स्थानिक नेत्यांची चर्चा करतं आणि त्यानंतर युती दुसऱ्याशीच करतं असा आरोप देखील गोगावलेंनी केलाय। आता बऱ्याचशा ठिकाणी आम्ही स्वतंत्र आहोत, कारण तिकडे फक्त जर कर्जत खालापूर जर ते सोडलं तर मग इकडे आम्ही स्वतंत्र आहोत, कारण ते भारतीय जनता पार्टीवाले कधी कोणाशी काय युती करतील हे आज सांगू शकत नाही आहे। कारण ज्या वेळेला आमच्याकडे चर्चेला बसतात, चर्चा करतात आणि लगेच 2 दिवसामध्ये दुसऱ्याकडे चर्चा करून त्यांच्या युत्या होतात। त्याच्यामुळे सध्या तरी आम्ही दक्षिण रायगडकडे आम्ही वन मॅन शो चालवतो। रायगडमध्ये काय नेमकं राजकारण चालू आहे याबद्दलचं सर्व त्या भागातील नागरिकांना किंवा तिथलच्या नेत्यांना माहिती। राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा भाजप असेल, यांनी आपल्या सोयीस्कर जी काही युती करतायत त्याला आता आम्ही आक्षेप घेत नाहीत आणि म्हणून भाजपच्या लोकांनी कुणाबरोबर जर युती केली असेल त्या अनुषंगाने भरत गोगावलेंनी ते स्टेटमेंट केलेलं आहे। ते स्वतंत्रपणे लढतील आणि त्यात मला वाटतं काही वावगं नाही। कल्याणमध्ये ठाकरे सेनेकडून पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे। ठाकरे सेनेचे 2 नगरसेवक बेपत्ता असा आशय या पोस्टर्सवर आहे। मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे 2 ठाकरे सेनेचे नगरसेवक सध्या नॉट रिचेबल आहेत आणि याच अनुषंगानं ही पोस्टरबाजी कल्याणमधल्या ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। यावर आमदार वरुण सरदेसाई यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। केडीएमसी मध्ये घोडेबाजार सुरू आहे। जे नगरसेवक आमच्या सोबत होते त्यांनी अजून नोंदणी केलेली नाही। आम्ही पुन्हा बैठक घेऊ आणि जर ते आले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई करू असं वरुण सरदेसाईंनी स्पष्ट केलं। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार हा सध्या सुरू आहे। वेगवेगळ्या आघाड्या युत्या या होताना दिसतायत। आमचे नगरसेवक हे आमच्या सोबत आहेत। जे 4 नगरसेवक हे आत्ता आमच्या सोबत नव्हते, त्यांनी अजून स्वतःची नोंदणीसुद्धा कोकण आयुक्तांकडे केलेली नाही। आम्ही येत्या 1 ते 2 दिवसामध्ये आमचे गटनेते हे व्हीप बजावणार आहेत। आम्ही परत एकदा बैठक बोलवू। या बैठकीस जर ते गैरहजर राहिले तर त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची कारवाई ही होणार म्हणजे होणार। कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यानं वरुण सरदेसाईंनी उघडपणे नाराजी व्यक्त केलेली आहे। मनसेनं हा निर्णय घेण्याआधी आमच्याशी एकदा तरी चर्चा करायला हवी होती असं वरुण सरदेसाई म्हणतायत। संपूर्ण निवडणूक आम्ही शिंदे आणि भाजपच्या विरोधात लढलो, त्यामुळे या दोघांसोबत न जाता विरोधी बाकांवर आम्ही बसणार आहोत असं वरुण सरदेसाईंनी स्पष्ट केलंय। तो प्रचंड मोठ्या फरकाने आमचे नगरसेवक निवडून आलेत। 5,500-6,6 हजाराचा लीड आहे। म्हणजे मुंबई महानगरपालिकेत जेवढा लीड नाही आहे तेवढा आम्हाला कल्याण डोंबिवलीत मिळालेला आहे। आणि एवढा मोठा क्लिअर मॅन्डेट असताना सुद्धा जर 4 नगरसेवक हे मतदारांचे कुठेतरी अपमान करत असतील तर मतदार हे राग व्यक्त करणारच। मनसे हा वेगळा पक्ष आहे। त्या पक्षाने काय करावं हे काय मी त्यांना सांगण्याची गरज नाही। मला फक्त एवढंच वाटतं, मी कल्याण डोंबिवली पुरतं सांगतो, आम्ही निवडणुका एकत्र लढलो, त्यांना जरी वेगळा काही निर्णय घ्यायचा होता किमान एकदा आमच्यासोबत चर्चा केली असती तर चर्चेमधनं आपण चांगला काहीतरी मार्ग काढता आला असता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।